पंचग्रंथ वाचताना सुद्धा फॉर्म्युला हातात द्यायला पाहिजे. मी ब्रह्म आहे हे जीवाला पटत नाही, आणि तसं ते समजून वाचायचं. हे दृश्य जाऊ दे, दृश्य लोकांना दृश्याच्याच लई अडचणी आहेत, आणि त्याच अडचणी मांडतात. वास्तविकच्या अडचणी नाहीतच, त्या अडचणी नाही आहेत, समज येते. समज आहे, समज. एक गुरु होता, त्या गुरुचा खूप अभ्यास झाला होता. शिष्याला सांगितलं माझे जन्म म्हणून सर्व टळले, पण एक जन्म मला यावा लागणार आहे. तो म्हणजे डुकराचा जन्म राहिलेला. तर तुम्ही एक विनंती करा, मी अमुक ठिकाणी जन्माला येणार आहे आणि माझ्या मानेवर पांढरा पट्टा राहणार आहे. तुम्ही तेवढं काय करायचं, मी आलो काही मारून टाकायचं, म्हणजे माझे तो जन्म संपला. घडलं तसंच. गेले ते डुकरींकडे आणि त्यांनी ते पाहिलं, ते आणि त्याला धरलं मारण्यासाठी. त्याला वाटे फुटले. ते म्हणतो नाही इथे लय मजा आहे म्हणे. आता तुम्हाला ते काय वाटतं, चिखलामध्ये चांगलं वाटतं का? नाही. तसंच ते आपलं सुद्धा आपण मानून घेतलेले वास्तविक संसारात सुख कोणालाच नाही. हे किती आपण लहानपणापासून ऐकतोय, संसार दुःखमूळ, चौकडी इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. आपण हे लहानपणापासून ऐकतोय, पण सुखाचा विचार करतो का मग आपण? सुख कुठे आहे मग? त्यांचं आहे सुख वशी केटाय बहु पै संताचे. बरं संत तरी सुखी आहेत का? माता ज्यांनी संतांचे सोंग आणलेले ते तरी सुखी आहेत का? आणि इथं तर सांगितलं सुखी जेणे व्हावे, जग निव व्हावे, आणि अज्ञानी लावावे सन्मार्गात. मार्ग दयाकडे भावभक्ती पडे, आणि जगाची वेळे न दिसती. अरे दिसती जणे म्हणे प्रत्यक्ष लोचने. म्हणजे सांगायचं तात्पर्य इथं असं आहे की तुम्हाला जोपर्यंत ही चर्मदृष्टी आहे ना, ही जी मूर्तीपूजा आहे ना, तुम्हाला हे सुद्धा काय दिसायला पाहिजे, सगुणामध्ये सुद्धा निर्गुण दिसायला पाहिजे, म्हणजे अव्यक्त परमात्मा दिसायला पाहिजे. आता तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला हे स्थूल दिसतं का स्थूल दिसतं? मग आता चर्मदृष्टीने ते स्थूलच दिसणार, परंतु विवेक विचाराच्याने ज्ञानदृष्टीने तुम्हाला प्रत्येकाने आत्मतत्व दिसायला पाहिजे. मी एका ठिकाणी गेलो चहा प्यायला. ते म्हणत ताई चहा पावडर टाकले तू चहामध्ये? ती म्हणे आपा बिगड चहा पावडरची कशी चहा होईल का? पण म्हटलं बाई इथं दिसत नाही ना. ती म्हणे मी गाळून घेतली. म्हणजे चहा सुद्धा पिताना एवढी अक्कल आहे आपल्याला की गाळून घेतो. मग तसं दृश्य जगताकडे तुम्हाला गुणाने कर्मच दिसतं, ते गाळून घेता यायला पाहिजे का नको? मग गाळून घ्यायला जे चाणे वापरतो आपण, तसं या ठिकाणी ज्ञानदृष्टीवर पाहायला पाहिजे ना. पण ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळी. मग इथं ज्याने आपल्या साधू संतांनी सांगितलं आम्हाला काय, आपल्याला ज्ञानदृष्टी दिलेली. म्हणून या ठिकाणी महत्वाचा काही प्रश्न असेल तर इथं नेमकं आपल्याला परमार्थ कशासाठी करायचं आहे अगोदर ते माहीत पाहिजे. या दृश्यातल्या गोष्टी मागतात ना, हे देवदेव, ही वेबिचारी भक्ती. कोणती भक्ती? वेबिचारी. देवाकडे मागणारे जेवढे आहेत, बरं देवाने आतापर्यंत कोणाला काही दिलं का? कोणाला काही दिलं का? दिलंच नाही, कोणालाच काही दिलं नाही. देवाशिवाय पानं हलत नाही आणि देव काही करत. आता फॅन फिरतोय, विद्युत फिरते का विद्युतमुळे फॅन फिरतोय? विद्युतमुळे. बरोबर. दृश्य काय आहे तुम्हाला? फिरणारं दिसतं, पण ज्या सत्याने फिरतं ती सत्ता दृश्य का दृश्य आहे? आता तुम्ही ज्या सत्याने बोलतात चालतात, मग आम्ही महाराज लोक जे आहेत आम्हाला तर आकला पाहिजे का नको? इथं प्रमाण घेऊन सांगतो, चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बनविते हरिविन. आता जे बोलतोय आपण चालतोय, ही जी सत्ता जी आहे ही सत्ता कोणाची आहे? मग ते सत्तेची ओळख करून द्या ना. सत्तेची जर ओळख केली तर आपली भाषाच कळत नाही. इतकं कशाला? ज्यावेळेस
श्रीकृष्ण भगवंत असे घरात बसले होते. बसता मग काय नाही विषय निघतो ना प्रापंचिक माणसाचं. संन्यासाचा प्रश्न नाही आहे, पण प्रापंचिक माणसाने ती सत्यभामा काय म्हणायला लागली, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. तसंच बोलून टाकलं त्यांनी, साखरे इतकं साखरेसारखं प्रेम इतकं. रुक्मिणी आली माझ्यावर, ते म्हणजे मिठा इतकं. आता सांगा मिठाचा भाव काय, साखरेचा भाव काय. साधी तिथं डोकं फिरलंच ना, फुगली ती माता. आता किती जरी गैरसमज झाला बाईचा, आपण प्रापंचिक आहे, तिच्या डोक्यातून किती पाठवतो मी जात नाही. एक वेळी तिच्या डोक्यात दुराग्रह घुसला तर तो जात नाही. तिच्या डोक्यात दुराग्रह घुसला, पण पाहुणे आले त्यांच्याकडे. पाहुणे आल्यानंतर त्यांनी भगवंताला सांगितलं, आचार्यांना सर्वांना, उत्कृष्ट स्वयंपाक करा, सर्व काय करा, पण एकातही मीठ टाकू नका. काय टाकू नका? मीठ टाकूच नका. स्वयंपाक उत्कृष्ट केला. जेवायला बसले कशातच मीठ नाही, भातात नाही, वरणात नाही, भाजीत नाही, कशातच मीठ नव्हतं. रुक्मिणी माता म्हणे मीठ आणा. भगवंत साखर आणा, साखर आणा. ही रुक्मिणी माता म्हणे मीठ आणा. काय तो म्हणतो साखर आणा. मी म्हणते मीठ आणा. मीठ नाही याच्यात. साखर काय करणार आहे म्हणे मग कशाची गरज आहे. सर्वात महत्व कशाचे, साखरेचं आहे का मिठाला महत्व आहे. हेच उत्तर आहे तुझं. महत्व कशाचं आहे, साखरेला का मिठाला. तसं इथं सुद्धा महत्व जे असेल ना, तर तुमचा भाव आहे ना, भाव. म्हणून भाव बडे आकडे, एरविना कळे, कर्तळे आवडे तैसा आहे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलून. भाव पाहिजे, भाव. इतका भाव पाहिजे. त्यासाठी एक दृष्टांत सांगतो. राजा आणि प्रधान शिकारायला गेला, दुष्काळ पडला होता. सकाळी जिकडे तिकडे पाऊसच नाही, हाहाकार माजला होता. ज्या झाडाखाली झोपलेत ना प्रधान आणि राजा झोप लागली. प्रधानला काही झोप लागली नाही. तिथं पक्षी होते दोन. ते पक्षी चर्चा करत होते आणि ती भाषा प्रधानाला कळत होती, राजाला कळत नव्हती, प्रधानाला कळत होती. ते पक्षी काय म्हणत होते, जाऊ दे इतरांचं म्हणे, पण मुख्य प्राण्यांचं काय भाव, पाऊसच नाही, मुख्य प्राण्यांचं काय भाव असते की जीव एवढे मरत आहेत पाण्याअभावी. तर तो दुसरा पक्षी काय म्हणायला लागला, पाणी भरपूर येणार आहे, फक्त काय करायला पाहिजे, या राजाचं मुंडकं तोडायला पाहिजे. जे रक्त शिंपडलं का मग पाऊस होणार. दुसरा पक्षी म्हणे, राजाचं मुंडकं जर तोडलं, कोणी तोडेल काय, त्याला समाज जिवंत ठेवेल का. तसं नाही म्हणे, रक्त म्हणजे हे कापायचं थोडंसं, त्या रक्त जमिनीत शिंपडायचं आणि परत जोडून द्यायचं लागा. असा हात फिरवला का परत होऊन जाईल. राजा झोपलेला होता. प्रधान डायरेक्ट छातडावर बसला, तलवार काढली. छातडावर बसला, जाग येईल का नाही, जाग आली. त्यांनी तलवार काढली. त्यांनी पाहिलं पण तो काहीच बोलला नाही. एवढा विश्वास होता, एवढा भाव होता त्या प्रधानावर त्याचा, जे करेल ते चांगल्यासाठीच होईल बा माझं. सोडलं ते पाणी, शिंपडलं, जिकडे तिकडे तळे नदी नाले पाणी झालं. सर्व असं करून ते चांगलं झालं. उठले, चालायला लागले, जिकडे तिकडे पाणी झालं. प्रधान म्हणतो, बघा किती पाणी. पण तरी राजा काही बोले ना, किंवा तू माझ्या छातीवर बसला होता, असं केलं होतं, तसं केलं होतं, आणि पाणी कसं काय झालं एवढं. तुम्ही प्रधान बोलला, राज्य सरकार तुम्ही काही विचारलं नाही, मी तुमच्या छातीवर बसलो. त्यामुळे तू जे करशील ते चांगल्यासाठीच होईल ना, एवढा विश्वास टाकला आहे. मग आता सांगा, तुमचा आपला देवावर एवढा विश्वास होईल का. जे होतं ते चांगल्यासाठी होतं, असा विश्वास आहे का देवावर. एका राजाची करंगली कापली, तलवारीला धार लावता प्रधान जी, अरे बहुत बड़े मेरा उंगली कट गई. बोले अच्छा हो गया. बोले बेंचो मेरी उंगली कट गई, तो अच्छा बोल रहा है. बोले डाल उसकी जेल में डाल दो. बोले चल जेल में टाकून. राजा रागात फडकं गुंडाळून घेतलं, केलं शिकायला एकटा. जंगलातल्या लोकांना सापडला तो, त्यांना देवीला बळी द्यायचं होतं. धरला त्याला, धरल्यानंतर लगेच नेलं त्याला. कुठं नेलं,
त्यांच्या पुरोहितकडे. त्या पुरोहित त्याची आंघोळ बिंगोळ घातली, त्याला मैरोट काढायला लागले. ती करंडी कापली तिथे. तो ब्राह्मण म्हणजे त्यांचा पुरोहित काय म्हणे, हा बाटलेला आहे म्हणे, याचं रक्त गेलेले नाही, सोडून द्या. सोडून दिलं. तो रस्त्याने विचार करत आला आणि प्रधानजीने अच्छा हो गया बोले, जो होता है अच्छे के लिए होता है बोले. आणि मी त्याला विनाकारण म्हणे गरीबाला जेलमध्ये टाकून दिलं. गेल्यावर त्याला ऑर्डर दिली, तर सोडून आणा, तो गाया वाया करायला लागला प्रधानजी जवळ. त्याचं पाया पडला तो. आता सांगा तुम्ही, जर समजा सासू सुनेच्या पाया पडायला लागले तर लाजल्यासारखं होणार की नाही? त्याला लाजल्यासारखं झालं. तो नको 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 नको. ते म्हणे रे तूने सही कहा था बोले, मैंने बुरा काम किया, तू तुझे जेल में डाल के. नाही बोले वही अच्छा हुआ बोले. कसं काय? मग त्याने सांगितलं की बाबा मी गेलो होतो, करंडी कापली होती तिथे, त्यांनी मला सोडून दिलं. आणि जर करंडी कापली नसती तर मी गेलो असतो आणि तुला विनाकारण जेलमध्ये टाकलं. ते म्हणजे वही अच्छा वही किया बोले तुमने, मैं तुम्हारे साथ आता तो तुमचं छूट जाते. हा म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आपलं सुद्धा जीवनावर जे जे काही घडतंय ते एकच महात्मा पाहिला तुकाराम महाराजचा, जे 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 काही दुःख आलं ना तो बऱ्यासाठीच झालं. हो, बाई मेली बरं झालं, हो दुष्काळे पिढा गेली, अमुक गेलं टमुक गेलं, हो बाई कर्कश भेटली, तो म्हणतो अशी कर्कश भेटली बरं झालं, चांगली छान चेपली भेटली असते ना, तिच्या आजूबाजूला पिके घालत फिरलो म्हणे. म्हणजे बघा तुम्ही, म्हणजे पण आपण तसं मानत नाही ना. कोणतीही गोष्ट घडते काहीतरी शिकण्यासाठी घडत असते, काहीतरी बोध घेण्यासाठी घडत असते, पण आपण त्याचा अर्थ लावत नाही. परमार्थ इतकं सोपं आहे पण त्याची भाषा कळत नाही, सांकेतिक भाषा आहे. तुम्हाला आता अनेक वेळा दृष्टांत सांगितलं. तो दृष्टांत पूर्वी ना हे एकतारीवाले आहेत ना, हे अशी त्यांचे स्पर्धा व्हायची. या गावाची एकतारी त्या गावात जायचा आणि तिथं त्या एकतारीवाल्याची कलगतुरी करायची, एक चढाओढ असं भजनं म्हणायचं. आणि ते जर हारले तर त्यांचं सर्व घेऊन यायचे, ते संबळ बिंबळ ते त्या एकतारी बिरी सर्व घेऊन यायचे, ते हारले म्हणून अशी घेवायचे. तसं छोटे छोटे राज्य होते. तर एक दुसऱ्या राजाचा एक पंडित आला या राजाकडे. राजाला सांगितलं तुमच्या पंडिताशी मला आध्यात्मिक वादविवाद करायचा आहे. जर तुमचा पंडित हरला तर तुम्हाला 2 किलो सोनं द्यावं लागेल, आणि मी जर हरलो तर मी 4 किलो सोनं देईल. राजाने प्रधानाला सांगितलं जा आपने पंडित को बोला केला बोले. आता गेला प्रधान घरी गेला तर ते विचारलं त्या बाईला की बाबा कुठे आहेत आपले महाराज, कुठे? ती म्हणे ते मित्राबरोबर गेले धनगरे, त्या मित्राच्या घरी गेले. तिथे गेला, ती दोघं चालले होते. त्या धनगराच्या हातामध्ये एवढं मडकं होतं दयाचं आणि एक भाकरीचं पेटकं होतं. यानं सांगितलं पाय पडू देवा. तो म्हणे कल्याण, राजाने बोलवलं तुम्हाला का? ती म्हणे कोणतरी पंडित आलेले आहे, तुमच्याशी तो आध्यात्मिक चर्चा करणार आहे. तुम्ही जर हरले तर आपल्याला 2 किलो सोनं द्यावं लागणार आहे, आणि तो जर हरला तर 4 किलो देणार आहे. चला म्हणे. आता धनगराला वाटलं जसं आता आपलं सामान्य लोकांना वाटतं, आपण बॉम्बेत जर गेलो आपला खासदार निवास, आमदार निवास कसं आहे पाहायला भेटेल बॉ, तसं त्यालाच वाटलं याच्याबरोबर गेलो तुम्हाला दरबार पाहायला भेटेल. त्यांनी विचारलं मी येऊ का तुमच्याबरोबर? तो ये चाल, पण म्हणे एक गोष्ट आहे थोडी मदत करायची. जसं एखादा कीर्तनकाराबरोबर गायक असतो ना, एक मदतीला गायक काहीसाठी असतो, मदतीला असतो. काही थोडंफार आलं तुला एक प्रमाण घ्यायचं भाऊ, प्रमाण घेतं तेव्हा टाईमपास होऊन जातो असं त्यासाठी. मग आज नेलं, बसलं तिथं गेलं, त्याने सर्व सांगितलं मी तुमच्याशी आध्यात्मिक चर्चा करणार आहे पण सांकेतिक भाषेमध्ये. आपले सर्व ग्रंथ आहेत ते सांकेतिक भाषा आहे. तुम्ही जसा अर्थ लावता तसं नाही आहे, ती सांकेतिक भाषा आहे. हे म्हणजे मी प्रश्न विचारलं तुम्हाला पण सांकेतिक भाषेमध्ये, आणि तुम्ही उत्तर शोध देताना कसं द्यायचं? सांकेतिक भाषेत द्यायचं. चालेल. समाज बसले, ते असे बसले, ते असे बसले. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, हा बोट आहे ना असा केला. आता याला काही गणशास्त्र वाचले होते पण असं काही त्याला कळलं नाही. त्यांना त्याला खून केले असे. जसं कीर्तन करायला थोडंसं काही झालं ते भजन करायला लावतात आणि किंवा प्रमाण घ्यायला लावतात, तसं त्यांनी त्याला असं खून केली. त्यांना 2 बोटं दाखवली. तो म्हणे हा प्रश्न मी हारलो.
पहिला प्रश्न मी हारलो. मग दुसरा प्रश्न विचारला त्याने असं 5 बोटं दाखवले. धनगराने लगेच इकडे छातीला हात लावला ना, ती बुक्के दाखवली. तो म्हणे हाही प्रश्न हरवलो. 3च प्रश्न विचारायचे बोलले होते. तिसरा प्रश्न विचारला, यानेच खडू घेतला, 7 रेषा ओढल्या आणि 8वी रेषा ओढली, म्हणजे दयाचं मडकं दाखवलं. तो म्हणे तिसराही प्रश्न मी हारलो. आता तिसराही प्रश्न हारल्यानंतर लगेच मिरवणूक ना, गुलाल आणि वाचन, ते बँड बिंड ते सुरू झालं. हा गेला राजाकडे आणि त्याच्या जवळचं 4 किलो सोनं दिलं राजाला. मी हारलो म्हणे, 4 किलो सोनं घ्या. राजा म्हणे पण आम्हाला काहीच कळलं नाही ना, तू काय प्रश्न विचारलं ते बी कळलं नाही आम्हाला, आणि त्याने काय उत्तर दिलं तेही कळलं नाही म्हणे. अहो म्हणे लई प्रश्न विचारले म्हणे त्यांनी. अहो म्हणे मग तुम्ही असं काही कळलं नाही ना, जसं पूर्वी संबळवाली यायचा ना, तो एक जण तिकडे उभा राहायचा, एक जण इकडे उभा राहायचा, आणि तो लांबून विचारा म्हणजे तुझ्या सासूच्या नावाने, सासऱ्याच्या नावाने काय तर दान, मग ती सांगितलं तुकाराम पाटलाच्या नावाने. मग तिथून बोट करायचा तो असा, आणि त्या संबळवाला बरोबर जिंकायचं ते नाव. तुकाराम पाटलाच्या सुनेने पंढरपूरच्या पांडुरंगाला, तुळजापूरच्या देवीला, उदार तिकडे, नगद इकडे, म्हणजे असं ते म्हणे आम्हाला काही कळलं नाही. राजा म्हणे पहिला प्रश्न विचारला, हे जग एकटं आहे का? तर त्यांनी 2 बोटं केले, माया आणि ब्रह्म मिळून हे जग झालेलं आहे. राजा म्हणे वा. मग मी तर दुसरा प्रश्न विचारला, काय इथं तर हे पंचमहाभूत आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, हे पंचमहाभूत आहे. त्याला आता प्रश्न विचारला, 5 बोटं दाखवले ना, म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे तर वेगवेगळे आहेत, हे वेगवेगळे आहेत. तर त्यांनी तिकडनं सांगितलं ते जरी वेगवेगळे असतील पण इथं एकत्र आहेत ते, अशी मूठ दाखवली. प्रश्न आलो. तिसरा प्रश्न विचारला, तुला हे ज्ञान कुठं झालं? तर त्याने 7 रेषा वाढल्या आणि 8वी रेषा वाढली. 7 समुद्राच्या पलीकडे दह्या नावाचा, दही दाखवलं त्याने, दह्या नावाचा समुद्र आहे, तिथं मला हे ज्ञान झालं, असं त्याने उत्तर दिलं. राजालाही खुश झाला. वा 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 वा, काय प्रधान हुशार आहे आपला, आपला हा पंडित काय हुशार आहे. पण तो म्हणे पंडितांनी उत्तर दिलं नाही, धनगरानं दिलं. तर तो पंडित म्हणे धनगर जर एवढा हुशार आहे, तो पंडित किती हुशार असेल. ते म्हणे नाही, तो पंडित धनगर हुशार आहे. प्रधानजी त्या धनगर जे मागेल ते देऊ, एवढं बक्षीस देऊ, बोलवा त्याला. मिरवणूक येत होती, आल्याबरोबर त्यांनी त्या धनगराचं दर्शन घेतलं. तो लाजला, नको नको म्हटलं. अरे तू एवढा हुशार आहे, तुझं इतकं कोणी हुशार नाही. एवढा मोठा पंडिताला सांकेतिक भाषेमध्ये प्रश्न विचारले तर तू उत्तर बरोबर दिले म्हणे. मग त्याने काही एवढं अवघड प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला, तुझ्या जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्यातून 1 घेतो का? मी म्हटलं 1 काय घेतो, 2 घे. राजाचे तू पण 2 घे. पण वाण्यात दिली वसरी, हळूहळू पाय पसरी, तो 5 मागायला लागला. मी त्याला सांगितलं 1 बुक्कीत दातच पडीन. तर तो म्हणे तुला एवढी ताकद कसं काय? मी सांगितलं 7 भाकरी खातो, सकाळी 3:30, सगळे दयाबरोबर. तसं आपलं चालू आहे. आंधी म्हणे क्या, बैरे म्हणे मी. महाराज काय सांगतो, मी काय सांगतो तुम्हाला सांगितलं ना, महाराज बोलणं साधी गोष्ट नाही. महाराज एवढी तुकाराम महाराज सांगितलं, ज्ञानी आता राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम आयसे. त्यांना म्हणायचं की जे मेलेले माणसं उठवतो, जो भिंत चालवतो, जो रेडेमुखी वेद बोलवतो, त्याला महाराज म्हणायचं. इथं कोणी महाराज झाले, पण आता ती भाषा सुद्धा कळली का? ती भाषा तरी कळली का? संतांचा कधी वंशखंडर झाला का? ज्ञानेश्वर महाराज गेले, तुकाराम गेले म्हणजे आता संत नाहीत का? अरे संत बीज पलटे नाही, जुग गए अनंत, हरेक जुग में देह धरे, फिर संत के संत. पण संत म्हणता कोणाला ते माहित पाहिजे ना. भिंत चालवणारा आता नाहीत का? बाबाला विचारलं, बाबा तुम्ही भिंत चालवणार का? तुम्ही सांगतात ना. महाराज कोणाला म्हणतात? महाराज कोणाला म्हणतात? जो भिंत चालवतो त्याला महाराज म्हणतात. जो मेलेले माणसं उठवतो त्याला भिंत. जो रेड्यामुखी रेड्याला बोलायला लावतो त्याला महाराज म्हणतात. तुम्ही रेड्यामुखी बोलायला लावणार का? जड भिंत चालवणार का? मेलेले माणसाला तुम्ही उठवणार का? बाबा म्हणे नाही उठवणार त्याचे बाप 2, नाही उठवणार त्याचे बाप. तर तुम्हाला भाषा काढायला पाहिजे. आता तुम्ही जे चालताय, ही जी भिंत, ही भिंत जडच आहे ना, ही भिंत जडच आहे ना. आणि ही भिंत चालायला लावलं म्हणजे काय?
कोणाच्या सत्याने चालते ही भिंत? हे ज्ञान करून देणारा महाराज, हे करून देणारा महाराज. रेड्यामुखी वेद बोलणारा म्हणजे काय? ते रेड्या 4 पाय होते, 1 शेपूट होती. पण आता इथं बिगर 4 पाय, 2 पायाचा, बिगर शेपटीचा त्यांना बोलायला लावतात ना, मुकम करूची वाचायला. आपले माणसं कुठे अभ्यासाला गेले का कारखान्यात गेले? आता कारखान्यात महाराज म्हणून बरेच येत आहेत. इथं बिगर कारखान्याचे, बिगर शेपटीचे, बिगर 4 पाय 2 पायाचे बोलतात ना. झाला का रेडे? मग बोलायला लागला का? रेडा बोलायला लागला का नाही? एवढे तर 4 पाय होते, 1 शेपूट होते. हे बिगर 2 पायाचे, बिगर शेपटीचे बोलतात ना. म्हणजे रेडे मग बोलले का नाही? जड भिंत चालली का नाही? मेलेले माणसं उठवले म्हणजे नेमकं काय? तुम्ही जिवंत कोणामुळे? नाही ते मेलेलेच आहेत ना. माऊलीने ओवी दिली, माऊलीने ओवी केली ज्ञानेश्वरी. जिया प्राणाच्या ठाई या ज्ञानाची आवड नाही, त्या जियाले म्हणू काही वरी मरण सांग. आणि तुम्ही काय क्लासहून ऑफिसर असू द्या, इंजिनियर असू द्या, नाही तर तुम्ही IITचे असू द्या, फायटीचे असू द्या, पण ज्या सत्याने तुम्ही चालतात ती सत्याची जर ओळख नसेल तर जिवंत असून मेलं तर जमा आहे ना. ज्या सत्याने तुम्ही चालतात ती सत्याची जर ओळख नसेल तर जिवंत असून मेलं जमा आहे. आणि आशांना बाबांनी, महाराजांनी काय केलं? आशांना जिवंत केलं. आता तुम्ही जिवंत कोणामुळे? ज्याच्यामुळे जिवंत आहे त्याचीच ओळख नाही. ज्याच्या जीवावर उड्या, त्याच्या नाकात काड्या, कुठे माहिती? सर्व महाराज म्हणतात घरला घनदाट देव नाही, इतकी सुद्धा जागा रेखाव नाही, विठ्ठल जडी स्थळी भरला, रेता ठाव नाही उरला. असे प्रत्येक महाराज प्रमाण घेतो का नाही? विचारा त्यांना, महाराज देव जर सर्व ठिकाणी येतं, आम्हाला कशाला इकडे तिकडे तुम्ही नेतात पंढरपूरला, काशीला? तिथे दाखवा ना पंढरपूर आम्हाला. पंढरीची वरी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी, म्हणजे ती सांगा तुम्ही आम्हाला. जर तो ओतप्रोत भरलेला आहे तो दाखवा ना. महाराज म्हणतात देव भेटणं साधी गोष्ट आहे का? चांगला हागेपर्यंत कुठाने पाहिजे का त्याला? म्हातारे दुकानी काळ सोपवतोय ना. काय चालू आहे? साधू साधू सांगून गेले काय ते काय खोटं आहे का? देव नाही, देव म्हणता कोणाला तेच माहिती आहे तुम्हाला. देव अव्यक्त आहे, देव अव्यक्त आहे. अव्यक्त म्हणजे काय? तो व्यक्त करता येणार नाही, कशानेच व्यक्त करता येणार नाही. देव कळला मला असं म्हणणार, मला देव समजला, देवाचं मला ज्ञान झालं, देव मला अनुभव आला. अरे अनुभव देव येऊ शकत नाही. देवाचा अनुभव आला असा, देवाचा अनुभव आला असं. मी अजून भाषा कळत नाही लोकांना. देवाचं नाम द्यायला जन्माला आला नाही, घ्यायला बी जन्माला आला नाही. ही भाषा कळतच नाही. कशावरून? कीर्तनकार म्हणतात देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही ठाव कोठी. देवाला नाव आहे का? देवाला नावच नाही. अवतार घेतलेले त्यांना नाव असते. रामकृष्ण जे काय असतील ते जे अवताराला आलेले त्यांना नाव आहे. देखिला देखिला बायम्या देवांचा देव, फिटला संदेव निमाला तिचे पण काही संदेहच राहत नाही ना. इथं निसवा संदेहाच्या सुटल्या गाठी, सुटली तुझी गाठ सुटली का? झाली का मोकळी? इथं बंधनापासून उकललेल्या गाठी. आणि मग देता आले मिठी सावकाश. नदी आणि समुद्र एक का दोन? तुमच्या दारात जो तो पाऊस एका समुद्र आहे. आकाराला आल्यामुळे वेगळे स्त्री आणि पुरुष. तुमच्यामध्ये आत्मा आहे आणि त्यांच्यामध्ये आत्मी आहे का? पूर्वी सोयरा आपल्या आपल्या जातीचे व्हायचे, आता मुली भेटत नाही म्हणून चला ठीक आहे. पण पूर्वीचा इतिहास असा होता, सोयरे आपल्या जातीचे होता. मला एका विचारलं होतं, आपण मी तुम्हाला एक विचारू का म्हणे तुमची जात कोणती? मग आम्ही जातीचे महार आणि आमचे सोयरे मुसलमान. अरे जात कुठे? अरे जात न पुसो साधू की पूछले जे ज्ञान, अरे मोल करू तळवार की पडा राहिले तो ज्ञान. जाती भीती घातल्या काय? जातीच माहिती नाही म्हणे. इथे चार वर्ण आहेत, 4 जाती आहेत, ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य. आता इथं आहेत का तिथं बाहेर येते? इथं येते सर्व. पण आतलं गणित कोणीच मांडत नाही, सर्व बाहेरच चालू आहे खेळ. म्हणून या ठिकाणी परमार्थ सोप समजून घेणं फार सोपं आहे. इतकं सोपं, इतकं सोपं आहे. फक्त त्याला ज्ञानदृष्टी देणारा खानदानी गुरु भेटायला पाहिजे. खानदानी म्हणजे हजारांचा शब्द आहे, परंपरेतला भेटायला पाहिजे. मग तर परंपरा नाहीत का?
आहेत ना, म्हणण्यापुरतं परंपरा आहे, म्हणण्यापुरतं परंपरा आहे. अनुभवाच्या परंपरा पाहिजे. साधू संत अनुभव आला, मात्र सांगा तुम्ही आला, देवाचा अनुभव येतो का काय होतं? ज्ञान गिळून गावा गोविंद. देवाचं ज्ञान आहे ना, सांगायला जन्माला आला नाही देवाचं ज्ञान. कारण की तू आणि तू एकच आहे. त्यांनी सांगितलं वस्तूशी जाणू जाता. वस्तू म्हणजे परमात्मा, वस्तू म्हणजे परमात्मा. वस्तूशी जाणू जाता की वस्तूशी तत्वता. तिथे जाणणारा आणि जाणून घेणारा उरेल का? अरे मग मीच येतो. देव पाहावायची गेला, देवच ओंट्याला. नदी समुद्रात घेतल्या, नदीचे नाव किती आहेत? नदीची कितीतरी नाव आहेत. मग सांगा तुम्ही आता, नदीला जर एवढं नाव आहे, मग त्या समुद्रात पोचल्यानंतर नावं राहतात का? मग कुठपर्यंत आहेत नाव? मग तसं सोम्या गोम्या चिम्या हे जे नाव आहेत आकाराला आलेलं, ते कुठपर्यंत? स्वरूपापर्यंत. आणि स्वरूपात गेल्यानंतर मी माझे हरपलो ठाई जे ते सर्व गे मी माझं गेलं सर्व. फार सोपं आहे. पण इथे गोष्ट आहे, कीर्तन किती दिवस ऐकायचे? बरं जाऊ द्या, कीर्तन करत नव्हतात. कीर्तन ही काय निरोप सांगायची दवंडी आहे. ही काय दवंडी? मी तो हमाल भारवाई, ही दवंडी आहे ना. काय आहे दवंडी? मग दवंडी म्हणजे तुमच्या गावाचा सप्ताह झाला आणि त्या सप्त्याचं मटेरियल उरलेलं आहे आणि दवंडी दिली. ऐकावं ऐका, उद्या 9 वाजता आपल्या रामाच्या मंदिरामध्ये ते सप्त्याचं मटेरियल उरलेलं आहे आणि त्याचा निलाव आहे. ही दवंडी ऐकली. ऐकल्यानंतर ती दवंडी रोज दिली जाते का त्याच दिवशी दिली जाते? त्याच दिवशी. बरं, जे ऐकणार त्याच दिवशी ऐकले का रोज ऐकायला भेटते? मग तसं दवंडीचं काम संपलं. तुम्ही अनुग्रह घेतला, तिथं गुरु करा. मनुष्य धर्माचं मत त्याला इकडे वळवण्यासाठी ती दवंडी निरोप येतो. दवंडी काय निरोप आहे. मग निरोप एकदा ऐकायचा का रोज ऐकायचं? ऐकला म्हणजे तुम्ही जोपर्यंत घालत नाही, म्हणजे माळ घालत नाही, तुम्ही गुरु केला, अनुग्रह घेतला, सर्व घेतलं, मग आता पुढचा अभ्यास का? ऍडमिशन घेतलं तुम्ही, ती जे जाहिरात येतात ना, क्लासेसची जाहिरात येते, ती क्लासेसची जाहिरात रोज वाचायची का ऍडमिशन घ्यायची? वाचून ऍडमिशन घ्यायचे ना. मग ऍडमिशन घेतल्यानंतर परत वाचायची का? मग तसं तुम्ही आता ते कीर्तन प्रवचन ऍडमिशन घ्या, परमार्थाकडे वळवण्यासाठी ती जाहिरात येते. मग ती जाहिरात रोज ऐकायची का? ऍडमिशन घेतलं तुम्ही, अनुग्रह घेतला, प्रभू, मग पुढचा अभ्यास नको आता? पुढचं सिलेबस शिकायला नको का? या अशा बऱ्याचशा. पण लोकांना हे नाही, ही याला 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 परमार्थ. इथं महाराज असा महाराज, अरे महाराज कसं पाहिजे? त्याला इथं रेल्वेची रोड पाहिजे. ठाणा, कुर्ला, भायखेडा अशी गणगुडी घेतात. आयुष्याचं वाटोळं केलं. लई लोकांचे केसांनी कडे कापले. जेव्हा आता कानाला खडे लावतो काय, जेव्हा वाचून जवळ कमवून घेईल, जेव्हा पाठीवर मार पण पोटावर मार नको. समाज सोन्याहून पिवळा आहे. समाजाचा दोष नाही, सोन्याहून पिवळा आहे. या जागेवरचे जे आहेत ना, यांनी घोडे विकून डांगर खाल्ले, व्यवहार चालू आहे. सनातन धर्मात यांना काही घेणंच नाही. यांना पोट भरायचं पडलेलं आहे. बाबा म्हणायचे काटे भरा पोटात, तिकडे पोट भरण्यासाठी काही उद्योग करा, पण परमार्थावर उदरनिर्वाह करू नका. भिक्षा पात्र अवलंबने, जडो जिने लाजीर वाणे. काय चालू आहे आज? नव्यानं आपल्या हिंदू सांगा तुम्ही. मुसलमान धर्मामध्ये किंवा जैन धर्मामध्ये त्या महाराजांचं फी काय बरं? त्यांची पाकिटाची काय ऐकायला भेटत तुम्हाला? मग त्यांच्या म्हणतो देता देवविता, नेता नेवविता, येथे काय याची कुठायला पाहिजे चांगलं. देवावरच भरोसा नाही यांचा. कर्तुम अन्यथा कर्तुम तो परमात्मा आहे आणि त्याच्यावरच भरोसा नाही. किती कोणती मात्र सांगा तुम्ही. बाबा बोल, मी नाही, आपणही बोलू शकत, पण बाबा बोलले होते, सत्ता जर राहिले असते ना म्हणे, असे उभे केले असते आणि हंड्रेड जोडले असते म्हणे. आणि हे उलट्या खोबीचं सरकारच आहे ना. सर्व्याला लायसन आहे, महाराज लोकांना लायसन आहे का? लायसन म्हणजे कोणाला पडिले वड नाही, इंद्रिया सकळ, भाव तो निराळा नाही तुझा. तुम्हाला या 3 परीक्षेचं तुम्ही लायसन पाहिजे, प्रमाणपत्र, सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार कृपा लोकनारायण दिला. तुम्ही मनुष्य जन्माला आला ना, ही पदवी मिळायला पाहिजे. आणि ही पदवी मिळून जर मेले नाहीत तुम्ही, हो,
जन्मायुने काय केले, मुद्दल गमावले. सच्चिताने आनंद म्हणजे तुमच्या नाकातला आकाश प्रकाश वायू हे आपलं स्वरूप आहे. बरं, हे सर्वांना सारखं आहे का कमी जास्त आहे? आकाश प्रकाश वायू सर्वांना सारखं आहे का कमी जास्त आहे? आणि तेच सच्चिदानंद पदवी आहे आणि ती पदवी घ्यायला पाहिजे आणि ते आपलं स्वरूप आहे. आणि असं बुद्धीचा पक्का निश्चय व्हायला पाहिजे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण तत्पर आहे हरनिशी ऐशी व्यापक ज्ञान भले जायचे हृदय किवशित आले. घेणंच नाही, महाराजांनाच घेणं नाही ना. त्यांचं सर्व काय भेटणार किती भेटणार याच्याकडे लक्ष आहे. आणि जोपर्यंत सनातन धर्मामध्ये अशी भिकारचोट आवलेत जन्माला आले ना, वाटोळे केलं एसटी पलटी. मी असं का बोलतोय त्याचं कारण आहे भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. कोणाचं नाव घ्यायचं नाही, फक्त एवढं पत्ते पाळायचं. हां, आता सांगा तुम्ही, आता एवढं दिलेलं आहे. किती महाराज येतो आपल्या सनातन धर्मामध्ये, एवढे महाराज असून सुद्धा अनुभव काय येत नाही. अरे परीक्षित राजा 7 दिवसात त्याचं जन्ममरणाबद्दल ती भीती गेली ना. जन्ममरण टळणं म्हणजे नेमकं काय हे बी समजायला पाहिजे ना. जन्ममरण टळणं म्हणजे मरणाची भीती जाणं. मरणाची भीती जाणं म्हणजे मरण तुम्हाला आहे का द्यायला? द्यायला आहे. देह आपण आहे का? अरे देह बी आपण नाही तर देही बी आपला नाही. देही आपण नाही तर देहही आपला नाही. नवे आधीमध्ये सांगा, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, मीही त्यांच्यामध्ये नाही तेही माझ्यामध्ये नाही. सुराचं सांगितलेलं आहे, हे सर्व जग माझ्यामध्ये आहे आणि मी त्यांच्यामध्ये आहे. पण पुढे लयच खंडन करून टाकलं त्यांनी. तेही माझ्या ठिकाणी नाही, मीही त्यांच्या ठिकाणी. पण याचा अभ्यास करायला पाहिजे आणि वाचायला टाइमच नाही हो. विश्वास सर्वांचा आहे परमार्थावर, सर्वांचा विश्वास आहे. पण तो विश्वास पानिपतमध्ये मरून गेलेला आहे का जिवंत आहे? विश्वास केव्हा बसेल तुमचा? विश्वास केव्हा बसेल? माझ्याकडे 50 एकर जमीन आहे, मी सांगतो, हे सर्व शेजारी पाजारी नातेवाईक सर्व भावबंधकी सर्व सांगतात, मग तुमचा विश्वास बसला, बरोबर आहे विश्वास. पण खरा विश्वास कधी बसेल? 7-12 उतारा पाहिलं तर मग तसं येतं. जोपर्यंत तुम्ही शास्त्र वाचत नाही, इथं शास्त्र तो बात है, ब्रह्म तो सत है लेकिन भक्ति का हाथ है, प्रेम बिना पास नहीं लेकिन ब्रह्म तो सत है. शास्त्र कोण वाचत नाही? 4 पडे 6 पडे 18 के मुखपाठ, ब्रह्म ज्ञान की खबर नहीं जायचे बडबडे पाठ. मग पाठ का थोडी बडबड करता का? इथं 7-12 उतारा पाहायला पाहिजे. आणि ते 7-12 उतारामध्ये ह्या ज्या 3 प्रचिती आहेत, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती आणि मग नंतर शास्त्र प्रचिती, ती प्रचिती घ्यायला पाहिजे. चला ठीक आहे, मला काही सुरू करता येतं पण बंद करता येत नाही. म्हणजे आऊत जोडता येतं पण मला सोडता येत नाही. असू द्या, चला. काय आहे, इथं महाराज म्हणून कधी महाराज बनूच नाही आणि महाराज बनल्याशिवाय राहूच नाही. महाराज बनूच नाही, कारण की इथं 2 गोष्टी आहेत. महाराज बनणं एवढी साधी गोष्ट नाही. फक्त आपण साधू संतांचे आलेलं अनुभव जो आहे, तो अनुभव शब्दाच्या माध्यमातून व्यक्त करायचं हे शास्त्र, दुसरं काही नाही. कुंडलिकावरती वर विठ्ठल आम्ही आहेत ना, आम्ही आल्यापासून बोलतोय. जोपर्यंत आपला विषय सोप आहे, आपला विषय चित्ताचा. चित्त वितुष्ट झालेले ते संतुष्ट करायचे. पण ते वितुष्ट चित्त कशाने संतुष्ट करायचंय, तेवढा उपाय शोधायचा आहे. वितुष्ट झालेले चित्त, सांगा तुम्ही, वितुष्ट झालेले चित्त म्हणजे जो निर्णय घेणार तो चुकीचाच आहे, योग्य नाही, योग्य राहणारच नाही. अस्थिर मनुष्याला त्यावेळेस स्वतः संभ्रमात आहे. तो कसं काय मग एककडे स्वतः संभ्रमात आहे तो. ही तर तेच आहे ना, मग सोयरीता रडे दुसऱ्याच्या येतात. स्वतः डुबक्या खातो आणि दुसऱ्याला तारू पाहतो. अंधा अंधे ठेलिया, हा आंधळा कसं आहे. म्हणून या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे, इथं अगोदर पाणी पिना छान की गुरु करना पहिचान की. अरे गुरु भी ऐसा चाहिए जैसा धोबी दोनात होय, आत्मज्ञान का साबण लगा कर काया निर्मल होय. सोपा विषय काय, एवढं अवघड नाही. समजून घेणं, समजून घेणं, फक्त रीतीने जायला पाहिजे. तेनेचे पण ते चालू जातं, न पुढे गुंता पुढे काही. त्याच पद्धतीने गेलं तर फार सोपं आहे. काही समजून घेणं अवघड नाही, समजून घेणं. फक्त एक गोष्ट अशी, ते किती सोपा दृष्टांत आहे. दृष्टांत तुम्ही तुमचा आणि याचा काही संबंधच नाही, पण जर समजा तुम्हाला त्याचा उलगडा करून घेतला नाही तर दुःखाला कारण आहे.
ते दृष्टांत सांग. जावई आणि सासरा. जावई गेला मुलीला सासरवाडीला घ्यायला, ती माहेर गेली होती ना, तर जावई गेला घ्यायला. 1-2 दिवस राहिला, पाहुणचार खायला आणि नंतर सांगायला लागला म्हणजे चांगलं जायचंय. मग त्यांनी ती तयारी कर, चला आपलं जायचंय. मग त्यांनी घेतलं. पण सासऱ्याला असं वाटलं तर अर्धा किलोमीटरवर इस्टेट स्टँड होतं. मग हे चालले सोडायला, फाट्यावर सोडायला चालले. चालता चालता काय झालं, जावयाचं लक्ष गेलं. मका होती, मका शेत होतं. तर तिथं त्या मक्याला आहे ना, एक ताट्याला 2-2 कणसं होती. चांगली मका बसली होती. जावे म्हणे, मामा मका किती होईल बरं म्हणे. ते म्हणे 4 मन होईल म्हणे, 4 मन. ते म्हणे एवढं वय झालं, एका ताटात 2-2 कणसं, तुम्ही सांगतात फक्त 4 मन, 6 मन होईल म्हणे. ते म्हणे जावे बाबू, माझे काही उन्हाने पांढरे झाले नाही आहेत, मी 4 पावसाळे जास्त खाल्लेले आहेत, 4च मन होईल. तो म्हणतो नाही, मी सांगतो तुम्हाला म्हणा 6 मन होईल. वास्तविक पाहता त्यांचं झकडपकड झाली. तो म्हणतो तुमचं वय गेली पण सोय आली नाही तुम्हाला. जावई म्हणतो वय गेली सोय आली नाही, 6 मन होईल. हा म्हणजे 4च मन होईल. हा म्हणतो 6 मन. हा म्हणता जवळ आले. शेवटी म्हणे तुमच्या मसनात गवऱ्या गेल्या तरी तुम्हाला कळत नाही, 4च मन होईल असं म्हणतात तुम्ही. 6 मन म्हणा. नाही जावे बाबू, 4च मन होईल म्हणा. 6 मन नाही, 4च मन. जेव्हा उचलला जावं आणि टाकला नांगट, लोक आले, काय झालं. अहो ते म्हणे एवढं वय गेलं, कुशाल सांगतात म्हणे एका ताटात 2-2 कणसं. हे म्हणतात 4च मन होईल, मी सांगतो 6 मन होईल. हे 6 मन म्हणायला तयार नाही म्हणे. मग तो माणूस म्हणे शेती कोणाची आहे. ते म्हणजे जाऊ द्या, ते कोणाची असू द्या म्हणे. काय म्हणजे शेती कोणाची माहिती नाही, त्याच्यावरचे कणस म्हणजे धान्य भरले आहेत ते माहिती नाही. आणि म्हणा 6 मन. घसड बसायला लागलं त्याचे. ती मुलगीचं नाव येस होतं. ती जवळ आली. ती म्हणे दादा घ्या ना म्हणून 6 मन. ते म्हणे येसू घसडा बसू पण 4 मनचा तोटा कस काय सोसू. वास्तविक माहिती नसते कोणाचं काय करत. तसं दृष्टांत समजला तुम्हाला, हसले पण लोक, पण सिद्धांत जर कळला नाही तर. सिद्धांत असा, देह कोणाचा आहे, काळाचा. धन कोणाचे, कुबेराचे. मग इथं देह काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. कोणी आता चालू येणं त्याला काय बोलतो, येणं चला.